नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत डाळबाटी। त्यासाठी मी घेतले ते 4 वाटी गव्हाचे पीठ आणि त्याच्यामध्ये मी त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलाय। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेऊया आणि थोडासा ओवा, असं म्हणून घट्टसर पीठ मळून घेऊया। जास्त पातळ नाही करायचं आणि उकडून घेऊयात। इकडे गॅस चालू केलेला आहे मी। इथे गॅस चालू केलेला आहे। इकडे आपण डाळ शिजवून घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीच्या डाळीने खूप छान होते डाळ। याला धुवून आपण शिजवायला घेऊयात। कुकर लावलेला आहे आता मी। याच्यामध्ये आपण 5 शिट्ट्या करून घेऊयात। 1 शिट्टी हाय वरती आणि 4 शिट्ट्या लो फ्लेम वरती। त्यांनी डाळ छान शिजून होईल। मग आपण गॅस बंद करूयात। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। 1 चमचाभर मीठ टाकून असं घट्टसर पीठ मळून घेऊयात। जास्त पाणी नाही लागत, कमीच लागते। जास्त पातळ पण चपातीचं पीठ मिळतं असं नाही मळायचं, जरा घट्ट मळायचं पीठ। आणि ह्या गरम पाण्यामध्ये आपण उकडून घेऊया। आता आपण हे गोळे करून घेऊया। त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, असं आतमध्ये ठेवून असं दाबून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यात आपण टाकून घेऊया आणि 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया। पाणी उकळल्यानंतर टाकायचं। अशा पद्धतीने सगळे आपण टाकून घेऊया। कुकर ही आपला झालेला आहे। मी गॅस बंद करते आणि ह्या बाट्या पण आपल्या शिजून झालेल्या आहेत। काढून घेऊयात आता। गॅस बंद करते, काढून घेऊयात आता। चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि थंड झाले की आपण तळून घेऊयात। हे बघा, अशा फुगलेले आहेत छान आपलं। हे मी जे डाळबाटी करणार आहे ना, हे 4 ते 5 लोकांपुरती बनवते। आणि हे पाणी राहिलेलं डाळीमध्ये वापरलं तरी चालते किंवा फेकून दिलं तरी हरकत नाही। आता हे थंड झाल्यानंतर आपण तळून घेऊयात। डाळीला फोडणी करून घेऊयात। डाळ शिजवून घेतलेले आहे। तेल, टोमॅटो, 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, लाल तिखट, कसुरी मेथी, कोथिंबीर चिरलेली, अद्रक लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता। चला तर आपण फोडणी करूयात। गॅस चालू केलेला आहे मी। तेल टाकूयात आता। मोहरी टाकूयात आपण। चांगली मोहरी तडतडली की जिरं टाकूयात। त्याच्यानंतर लगेच कढीपत्ता आणि कांदा छान लाल करून घ्यायचा आपण। कांदा लालसर परतला की लगेच आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकूया। अद्रक लसणाची पेस्ट लालसर होईपर्यंत परतून घेऊया आणि लगेच आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। आता आपण हे 2 चमचे लाल तिखट,
मीठ 1 चमचाभर आणि हळद थोडीशी हलवून घेऊयात आणि डाळ फेटून चांगली टाकूयात आपण. चांगला मॅश झालेला आहे टोमॅटो. डाळ फेटून घेऊयात. जबरदस्त तडका झालेला आहे आपला. आता आपण डाळ टाकून घेऊयात. काय मस्त डाळ झाली आहे. हलवून घेऊयात आणि थोड्या वेळाने कसुरी मेथी आपण टाकूया त्याच्यामध्ये. डाळीला फोडणी झालेली आपली. आता कसुरी मेथी टाकूयात आणि थोडंसं सांबार मसाला. बस थोडंसं टाकायचे, जास्त नाही. सांबार मसाला टाकल्यानंतर 1-5 मिनटं सिम गॅसवरती सुकवू द्यायचं. छान चव येते त्याला. आणि कोथिंबीर टाकून बंद करूयात. झाली आपली डाळ मस्त तयार. बघा किती सुंदर झाली. आता आपण तेल ठेवलेलं आहे गरम करायला. बाटी कापून घेऊयात. अशा पद्धतीने कापून घ्यायचं. तळून घेऊयात असे मस्त. सुरुवातीला गॅस हायच ठेवायचा आणि जसं जसं शिजत आल्यानंतर गॅस कमी करून 1-2 मिनटं चांगल्या तळून घ्यायच्या. कुरकुरीत होतात असं कमी गॅसवरती नंतर करून घ्यायच्या आपण. झालं आपलं तळून.